अगं हे काय करत आहे? हे काय करत आहे? अरे आई, हं. तुम्हाला तर माहित आहे मला लग्नाला जायचंय मैत्रिणीच्या. हो आणि का? म्हणे तिच्या काही फॉरेनच्या आणि काही बाहेरच्या राज्यातल्या मैत्रिणी येणार आहे. मग मला बघ त्यांच्यासारखा ड्रेस घालावा लागेल की नाही, म्हणून मी बघते आहे की कोणता मला. अगं तू चांगली छानची साडी घालून जा. अगं त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. तुला कोणी सांगितलं की त्यांना भेटायला जायचं तर जीन्स पॅन्टच घालून जायला पाहिजे म्हणून? तू पण त्यांना दाखवून दे की आपली संस्कृती किती मोठी आहे. का ग, तू त्या लग्नात आल्यावर आपल्या इकडच्या साड्या नेसणार आहेत का? काय आई, तुम्ही पण ना, त्या कशाला आपल्या साड्या घालतील आणि त्यांना नेसता तरी येते का आपल्या साड्या? तू म्हणते त्यांना साड्या नाही नेसता येणार, मग तुला तरी त्यांचे ड्रेस घालता येईल का? तुला चांगलं कम्फर्टेबल वाटेल का त्या ड्रेस मध्ये? पाहुणे आहेत, आपल्यालाही माहिती आहे, त्यांचा आदर सत्कार करा हे पण आपल्याला माहिती आहे, पण आपण आपली संस्कृती विसरायला नको. तू आहे ना, एखादी चांगली आपली पारंपरिक काठापदराची साडी नेसून जा, छान दिसशील. बरं आई, मला पटलं तुमचं एकदम. ठीक आहे, मी नाही घालत हा ड्रेस. मी घालते छानशी साडी घालते. हो, घाल. आई बघा आता कशी दिसते मी. याला म्हणतात किती सुंदर दिसते बघ बरं, याला म्हणतात आपली संस्कृती. बरं येते मग मी. अगं थांब जरासं, पण ती नजर नाही लागो ग बाई माझ्या सुनेला. बरं येते या. हा, ये. पिझ्झा बेस 6, चीजचे पॉकेट 6, अमूल बटर 2, पास्ता अर्धा किलो, त्यानंतर हे काय लिहित आहे ग तू? अरे आई, मी लग्नात गेली होती ना, हा. तिथे माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणी होत्या ना त्या हा. दुसऱ्या राज्यातल्या, त्यांना मी आपल्याकडे जेवायला बोलवलं. म्हणून मग ती जेवणाची लिस्ट बनवत आहे की काय काय करायचं आणि काय काय सामान बाहेरून आणायचं. हेच पदार्थ का बरं बनवत आहे ग तू? अरे आई, त्यांना आपल्याकडचे पदार्थ आवडेल का? कारण त्यांना ते खायची सवय नाही, त्यांना हे सगळं आपलं घर हॉटेल आहे? अरे नाही आई, पण त्यांना आपण आपल्या घरी हे पदार्थ खात असतो का? अगं त्यांच्यासाठी पुरणपोळी कर, भरीत आणि भाकरी कर, ठेचा कर त्याच्यासोबत खायला आपल्या महाराष्ट्र वराडातला. नंतर आणखीन मेथीचे पराठे कर. अगं त्यांना आपली संस्कृती खाण्यातून सुद्धा दिसू दे. अगं आपल्या घरी त्या आल्या, तुला माहिती आहे ना, महाराष्ट्रातले पदार्थ सगळ्या भारतात आवडतात. हो आई, आता ना मी हे अजिबात पदार्थ बनवत नाही, त्यांच्यासाठी छान अशा पुरणपोळ्या करते आणि ठेचा आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी करते. चालेल ना? हो चालेल. हाउ आर यू? वेलकम टू माय होम. आप क्या लेंगे? आइए बैठिए. हे काय करत आहे ग तू? अरे आई, तुम्ही मला ड्रेसचं सांगितलं, कपडे कोणते घालायचं, त्याच्यानंतर तुम्ही मला जेवणाचं सांगितलं, पण भाषेचं काय ते पण तर मला करावं लागेल ना. त्यांच्यासोबत मला त्यांची भाषा बोलावं लागेल की नाही, म्हणून मी प्रॅक्टिस करत. तर मी तुला सांगते, बस. अगं भाषा हे फक्त माध्यम आहे, हे आपला अगं तू त्यांच्या राज्यात गेल्यावर कोणती भाषा बोलशील? आई मी हिंदी बोलेल. हिंदी बोलशील? अगं हिंदी तर आपली राष्ट्रभाषा आहे, पण त्या इथं आल्यावर मराठीत बोलायचं. अरे पण आपली मातृभाषा आहे ती मराठी. अगं त्या इथं शिकायला होत्या तू म्हणते ना, मग त्यांना मराठी भाषा तर समजत असेल ना, नाही बोलता येत असेल तरी समजत असेल ना, मग त्यांच्याशी मराठीतच बोल. अगं आपल्याला गर्व असायला पाहिजे आपल्या मराठी भाषेवर. आई मला सगळं कळलं आता. थँक्यू आई सो मच. नाही धन्यवाद आई, धन्यवाद. मी असंच करते.